देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर. आर्थिक गुंतवणूक परिषदेमध्ये मुख्यमंत्री सहभागी होणार. आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यावर राज्य सरकारचा भर. मुंबई पालिकेतील शिवसेनेचे सर्व विजयी उमेदवार ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये राहणार. 3 दिवस नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा एकनाथ शिंदेंचा निर्णय. काँग्रेसच्या राज्य निवडणूक मंडळाची आज बैठक. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत चर्चेसाठी बैठक. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. कोल्हापुरात आज भाजपाची बैठक. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुपारी 12:30 वाजता बैठक. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू. सातारामध्ये मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत मुलाखती. पालिका निवडणुकीमध्ये मतांच्या टक्केवारीत मनसे एमआयएमपेक्षा सरस. मनसेला 1.37% मतदान तर एमआयएमला 1.25% मतदान. माजी मंत्री राज पुरोहित यांचं निधन. राज पुरोहित यांनी रुग्णालयात घेतला उपचारादरम्यान अखेरचा श्वास. पुरोहित यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी मुंबईतील राजहंस बिल्डिंग इथे 1 वाजता अंत्ययात्रा काढण्यात येणार. महापालिका निवडणुका संपल्या. अद्याप महापौर आरक्षण जाहीर नाही. निवडणुकीपूर्वी ही सोडत काढणं अपेक्षित. सोडतीची तयारी पूर्ण. वरिष्ठ पातळीवरून आदेशाची प्रतीक्षा. छत्रपती संभाजीनगरात मतमोजणी केंद्रात झालेल्या मारहाणीच्या घटनेत मार खाणाऱ्या माजी महापौरांवर गुन्हा दाखल. विकास जैन यांच्यासह 3 पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप. भाजपला अन्य पक्षांचे 5 नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा. 5 नगरसेवक बिनशर्त पाठिंब्यासाठी भेटल्याची माहिती. भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांची माहिती. पुण्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवार ॲक्शन मोडवर. जिल्हा परिषद निवडणुकीबाबत अजित पवार आज घेणार बैठक. आगामी निवडणुकीबाबत अजित पवारांकडून चाचपणी सुरू. उद्धव ठाकरे दिवस सुरू झाला की आमच्यावर टीका करतात. राज ठाकरे स्वतःच्या मुलाला परिसरातून निवडून नाही आणू शकले अशी टीका. वसईत भाजपाची ऑपरेशन लोटसची तयारी अशी चर्चा. ऑपरेशन लोटसने भव्याचे नगरसेवक फोडू नका. आपला एकही नगरसेवक फुटणार नाही. माजी आमदार जितेंद्र ठाकूर यांचा भाजपाला इशारा. बीड महादेव मुंडे हत्या प्रकरणात लक्ष घालणार. मुख्यमंत्री साहेब दिलेला शब्द पाळा. मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया. भाजपाचं यश हा संशोधनाचा विषय. भाजपाला मिळालेलं यश नेमकं कशाचं? मतदार यादीतल्या घोळाचं की सत्तेच्या गैरवापराचं? काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची टीका. नवनीत राणे यांना पक्षातून निष्कासित करा. भाजप उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. आमचा पराभव जनतेने नव्हे, नवनीत राणे यांनी केलाय. भाजपमध्ये नवनीत राणाविषयी प्रचंड नाराजी. कोल्हापूरमध्ये समरजित घाटगे यांनी फेसबुक पेजवरून हटवली तुतारी. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता. महापालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात ओन्ली देवाभाऊ हे जनतेने सिद्ध केलंय. संजय राऊतांची नेहमीची वायफळ बडबड आणि स्वतःला ब्रह्मदेव समजून केलेले लिखाण आमच्या फायद्याचं. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांची टीका. उद्धव ठाकरे दिवस सुरू झाला की आमच्यावर टीका करतात. राज ठाकरे स्वतःच्या मुलाला परिसरातून निवडून नाही आणू शकले. अमित साटम यांची टीका. कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजपातील प्रमुख नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये मंत्री दादा भुसे यांची सदिच्छा भेट. छत्रपतींच्या आशीर्वादाने आपल्यासह कार्यकर्त्यांचे काम सुरू. दादा भुसे यांचं वक्तव्य. आरक्षणासाठी आम्ही लढत आहोत. लोक जातीवाद म्हणतात. भाकरी जगण्यासाठी आवश्यक आहे तेवढेच आवश्यक आरक्षण आहे. मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर हल्लाबोल. कोल्हापुरात महापालिका निवडणूक निकालानंतर तुफान राडा. बोंद्रे खराटे या गटामध्ये तुफान दगडफेक करत एकमेकांना मारहाण. माजी महापौरांसह 5 जण जखमी. महानगरपालिका निकालानंतर अमित ठाकरेंची पोस्ट. राजकारणात
जय पराजय होतच असतो, पण माणसांची मन जिंकणं आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय. सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमध्ये रुग्णांची हेळसांड. माजी आमदार वैभव नाईक यांनी डीन अनंत दवंगे यांना विचारला जाब. रुग्णालयाच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा. रवी राणांचा स्वाभिमान पक्ष भाजपाला का आमंत्रण देतात? स्वतःचा पक्षापेक्षा पत्नीच्या पक्षाची रवी राणा काळजी करतात. खासदार बळवंत वानखेडे यांचा राणा दाम्पत्यांना टोला. डुप्लिकेट पैलवानांनी कुस्तीची भाषा शिकवू नये. अमोल बालवडकर यांची भाजपावर जोरदार टीका. मुंबईत मुरलीधर मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. राज्यात भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल फडणवीसांचं अभिनंदन केलंय. मुख्यमंत्र्यांनी मोहोळ यांचं अभिनंदन केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भेट घेतली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. 90% जागा आमच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यात. वरच्या दिवानेच महायुतीचा महापौर करायचा हे ठरवलंय. महापौर कोणाला करायचा हे शिंदे आणि आम्ही मिळून ठरवू. फडणवीसांची प्रतिक्रिया. पुणेकरांनी आमच्या उमेदवारांना स्वीकारले. पुणेकरांनी अजित पवारांना नाकारलं असं आपण म्हणणार नाही. पुणेकरांनी विकासाला साथ दिली. फडणवीसांची पुणे पालिकेच्या निकालावर प्रतिक्रिया. निवडणूक सामदान दंड भेदाच्या पलीकडे जाऊन सत्ताधाऱ्यांनी लढवल्यात. रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात? उद्धव ठाकरेंचा फडणवीस शिंदेंना टोला. भाजप जमिनीवरची शिवसेना कधीच संपवू शकणार नाही. आपल्याला टेन्शन नाही. ज्याला तोडलं त्यांना टेन्शन. गरजेपुरती वापरणार आणि फेकून देणार. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. 4 वर्ष निधीच्या नावाखाली फक्त पैसे वाटप केले. उद्धव ठाकरेंचा भाजप शिवसेनेवर निशाणा. पैसा येतो कुठून? ईडी सीबीआय मागे का लागत नाही? उद्धव ठाकरेंचा सवाल. वर्ध्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला खासदार अमर काळे यांची सांत्वनपर भेट. आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या. शासकीय मदतीसाठी पाठपुराव्याचे आश्वासन. ठाकरेंचे नगरसेवक मातोश्रीवर विजयी उमेदवारांचं मातोश्रीवर अभिनंदन. रश्मी ठाकरेंकडून विजयी नगरसेवकांचं अभिनंदन. महाराष्ट्रात सर्वात मोठं नुकसान एकनाथ शिंदेंचं पुण्यात. रवींद्र धंगेकरांच्या बायको मुलांच्या हट्टामुळेच महायुती तुटली. गणेश बिडकर यांचा रवींद्र धंगेकरांवर हल्लाबोल. पुण्यात बोपोडीचे उमेदवार विजय होताच थिरकले. आता औंध बोपोडी स्मार्ट शाश्वत सुरक्षित आणि सनी बनेल असं म्हणत सनील निम्हण यांची पोस्ट. कल्याण प्रभाग क्रमांक 13 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मधुर म्हात्रे विजय. म्हात्रेंनी खासदार श्रीकांत शिंदे भेट घेतल्याने चर्चांना उधाण. ठाकरेंचे उमेदवार शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा. आपण काही महान पराक्रमी आहे असं कुणी समजण्याचं कारण नाही. त्यांची आधी सत्ता होती. शहरात त्यांचं संघटन आहे. त्यामुळे सतेज पाटील यांना इतक्या जागा मिळाल्यात. हसन मुश्रीफांचा सतेज पाटलांना टोला. अटल सेतूवरील सवलतीस 1 वर्षांची मुदतवाढ. लाखो वाहनधारकांना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा. 250 रुपये सवलतीच्या दरात प्रवास करता येणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय. नव्या दमदार विकास पर्वाला सुरुवात करूया. मुंबईकरांच्या सेवेचे नवे पर्व. भाजप नेते आशिष शेलार यांचं ट्विट. नीट पीजीचा कट ऑफ घसरून चक्क 0% कट ऑफमध्ये दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे आता गुणवत्तेची तडजोड होऊ शकते. तज्ज्ञांचा इशारा. मुंबईत तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक. काही लोकल फेऱ्या रद्द. काही लोकल विलंबाने धावणार. सीएसएमटी विद्याविहार आणि पनवेल वाशी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगा ब्लॉक. आज मुंबईत 21व्या टाटा मॅरेथॉन 2026चं आयोजन. मॅरेथॉनमध्ये 69,000हून अधिक धावपटू सहभागी. मॅरेथॉनमध्ये प्रसिद्ध वांद्रे वरळी सिलिंगसह प्रथमच आयकॉनिक कोस्टल रोडचा समावेश. मुंबईतील काही भागात 3 दिवस पाणी नाही. 20 जानेवारीपासून ते 22 जानेवारीपर्यंत पाणी पुरवठा बंद. जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे पुरवठा बंद राहणार. सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून चार्टर प्लेनचे यशस्वी नाईट लँडिंग. चिपी विमानतळावर रात्रीही विमानसेवा सुरू करण्यासाठी राणे कुटुंबियांच्या प्रयत्नांना यश. नागपुरात सडक्या सुपारीच्या काळ्या बाजारावर आयकर विभागाचे छापे. एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी. कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्र आणि रोख रक्कम जप्त.
भिवंडीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणार्क विकास आघाडीकडून शांततेत रॅली. विजयी उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे मानले आभार. नवी मुंबईतील नटराज डान्स बार प्रकरण. पोलीस हवालदाराने बारमध्ये उडवले होते पैसे. बारमध्ये मांडोळे वरिष्ठ पोलिसांसाठी करायचा कलेक्शन. हवालदार अनिल मांडोळेचं निलंबन. मात्र अद्यापही वरिष्ठ पोलिसांवर कारवाई नाही. साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यांना होणारा पाणीपुरवठा थांबणार. कराडजवळील कृष्णा कालवा फुटला. लाखो लिटर पाणी वाया. मालेगाव चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरण. सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. सोमवारपासून खटल्याची होणार सुनावणी. 2 महिन्याच्या आत खटल्याला सुरुवात. रविवारी मुंबईमध्ये वार्षिक आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी विशेष लोकलची व्यवस्था. मध्य पश्चिम रेल्वेवरून 5 विशेष लोकल सोडण्यात येणार. मालेगाव चिमुकली अत्याचार प्रकरणी सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. सोमवारपासून खटल्याची होणार सुनावणी. 2 महिन्याच्या आत खटल्याला सुरुवात. बीडमध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन. धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांना पोलिसांनी केलं अटक. पंढरपूरमध्ये 23 जानेवारीला विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा. या दिवशी विठ्ठलाला सोन्याचं मुकुट ऐवजी पांढरे पागोटे परिधान करण्यात येणार. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये सदानंद दाते यांनी घेतली बैठक. पोलीस आयुक्तालय हद्दीतील कायदा सुव्यवस्था यांचा घेतला आढावा. दीपक बोराडे यांच्या अटकेच्या निषेधार्थ बीडच्या आष्टीमध्ये आंदोलन. आम्ही काय अतिरेकी नाहीत, आम्हाला सरकार अटक करताय. धनगर समाज नेते रमेश गावडे यांची प्रतिक्रिया. कराड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. 9.5 लाखांच्या 40 हरवलेल्या मोबाईलचा शोध. हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत. नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर. मुंबई पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना मिळणार हक्काची घरं. मुंबई पोलिसांसाठी फडणवीस सरकारची मोठी घोषणा. मुंबई शहर आणि उपनगरात 45,000 घरे बांधली जाणार. मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्पाला मंजुरी. हिंगोलीच्या सारंगवाडीत सारंग स्वामी महाराजांच्या यात्रेला सुरुवात. संक्रांतीच्या 3ऱ्या दिवशी प्रसाद वाटपाची परंपरा. यात्रे जवळपास 100 क्विंटल भाजीच्या महाप्रसादाचे वाटप. हजारो भाविकांची गर्दी. मुंबईकरांनो, पाणी जरा जपून वापरा. 20 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा. काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार. साताराच्या वाईत ब्रेक फेल झालेला रोड रोलर थेट दुकानात घुसला. चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली. संबंधित यंत्रणा घटनास्थळी पोहोचून पुढील तपास सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.